तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल हा देह माझा नाही असं म्हटलं की फक्त विठ्ठलच उरतो. महाराज म्हणतात प्रतिपाद्य विषय हाच आहे, जीवाला विरक्ती व्हावी, जीवाला वैराग्य व्हावं, आणि म्हणून उपदेशपर प्रकरण उघडलेली आहेत. महाराज म्हणतात मी देह नाही, देह नवे मी हे सरे. सरे म्हणजे मागे गेला. उरला उरे विठ्ठल. ही अवस्था साधकाच्या ठिकाणी प्राप्त व्हायची असेल तर त्याला एक साधना करावी लागेल. दुसऱ्या चरणात सांगितलं काय करा, म्हणून लाहो करा, गर्जना करा, भजन करा, स्मरण करा, राम राम स्मरा आधी. म्हणून लाहो करा. काय होईल महाराज? अहो लाहो केला की काळ ज्याला घाबरण्याची गरज नाही. काळाची सत्ता ते नाही घटिका, पंढरी नायका आठविता. म्हणून लाहो करा. काळ सारा चिंतने. मग काय आता हेच करत राहायचं का? बाकीचं कसं व्हायचं महाराज? आमचं कोण पालन पोषण करणार? अरे पालनाची कशासाठी काळजी करताय? तो आहे ना पाहणारा. वहाम्यहम योगक्षेम अनन्यश्चिंतयंतो मग त्याचं वचन आहे. म्हणून पालनाची नाही चिंता, ठावर इता देवाचा. वेळ आली तर तुकोबाराय म्हणतात जीवासाठी देव सुद्धा साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. वैकुंठावरून येतो आणि भक्ताची कामं करतो. विठ्ठल विठ्ठल परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा, आपलं हे चासगाव आणि चासगावामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारा, काबाड कष्ट करणारा एक शेतकरी, प्रगतशील शेतकरी, त्यामध्ये असणारा आमचा खैरनार परिवार, आमचे अनिलजी, या परिवारामध्ये गेल्या 1 वर्षापासून शोककळा पसरलेली आहे. आज जिचं पुण्यस्मरण आहे तिनं नीट जग पाहिलंही नाही. आशा आकांक्षा अपेक्षा तिच्या काही भोगायच्या बाकी होत्या. जी कळी आता नुकतीच उमलायला लागली होती का कुणास ठाऊक कुणाची नजर लागली आणि काळानं प्रघात केला आणि तिच्या जाण्यानं, तिच्या अलोप होण्यानं हा संपूर्ण खैरनार परिवार दुःखानं व्याकुळ झालेला आहे. आज 1 वर्ष झालंय. तिचे माईबाप, ती एवढी सुकुमार आहे, एवढी गुणी मुलगी आहे की नातेवाईकांनाही तिची आठवण येते. तिच्या माम्या, मावश्या, आत्या सर्व या ठिकाणी बसलेल्या आहेत. तिच्या जीवस्य कंठस्य मैत्रिणी बसलेल्या आहेत. तिचे शिक्षक वृंद बसलेले आहेत. गावातली मंडळी आहे. गेले 1 वर्ष झाले त्यांना ते सांत्वन करतायत. आम्ही 2 तासामध्ये काय दुःख दूर करणार? पण आज कीर्तन ठेवलंय आणि कीर्तन प्रवचन वारकरी संप्रदायात सुरुवातीलाच सांगते ते याच्यासाठी आहेत. तुम्हाला तुमच्या दुःखाची आठवण काढून तुम्ही कीर्तनात रडावं यासाठी कीर्तन नाही आहेत. कीर्तन तुम्हाला तुमच्या दुःखातून उपरती देण्यासाठी आहे. प्रवचन ऐकल्यानंतर मनाला वैराग्य व्हावं, कीर्तन ऐकल्यानंतर मनाला वैराग्य व्हावं आणि आमचं दुःख शमावं यासाठी कीर्तन आहे. पुण्यस्मरण म्हणलं की तिची आठवण म्हणून कीर्तन आहे. पण आपण देवाला प्रार्थना करूयात, हे परमेश्वरा आमचं हे छोटंसं पुष्प तुझ्या पायावर पडलं रे देवा. आमच्या या साक्षी ताईला तुझ्या चरणाजवळ जागा दे देवा. या कीर्तनाच्या माध्यमातून देवाला प्रार्थना करूयात. आणि अजून एक प्रार्थना करूयात, देवा या 1-1.5 तासात जेवढं काही चिंतन होईल, जेवढं काही तुझ्या यशाचा नामाचा गुणानुवाद होईल देवा, त्याचं सगळं पुण्य घे. पण आमच्या ताईला तुझ्या पायाजवळ योग्य जागा दे. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमि यद यद सकलम परस्मै नारायणायती समर्पयामि. विठ्ठल विठ्ठल दुःख सर्वांनाच आहे. पण आजच्या या कीर्तनामध्ये आपण जर दुःखाचंच वर्णन करायला लागलो तर कीर्तन दंडकाप्रमाणे होणार नाही. म्हणून मी अभंग थोडासा वेगळा घेतला, कारण विरक्ती आली पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. स्मशानात गेल्यावर वैराग्य यावं. कोण किती वयात गेला याचा प्रबंध नाहीये, ते ठरलेलं आहे. कधी कधी जन्म देताच बाळाची आई जाते. लोक त्या बाळाला नाव ठेवतात. अहो तिचं जाणं निश्चित आहे. मोजून मापून एकच गोष्ट आपल्या जवळ दिलेली आहे देवानं.
जगामध्ये सगळ्यात मोठा विश्वासघात करणारा एकच आहे आणि तो माणसाचा श्वास आहे. एकच आहे. तो कधी संपेल? आयुष्यात सगळ्या गोष्टी आपण मोजून मापून दिल्या, मोजून मापून घेतल्या, पण कधी श्वासाकडे आपलं लक्षच गेलं नाही. माई बाप, आमच्या महिला मंडळ घर चालवतात. घर त्यावेळेला अण्णा घर चालवताना साखर मोजून घ्या, गहू मोजून घ्या, तांदूळ मोजून घ्या, किती आणले हिशोब लिहिलेला आहे, पैसे सुद्धा मोजून दिले आहेत, एकाला एक चिकटले थुंकी लावून दिले आहेत. का? मोजून द्यायची परंपरा आहे. द्यायचंही मोजून आणि घ्यायचंही मोजून. या व्यवहाराच्या भानगडीमध्ये श्वास किती मोजून दिली याच्याकडे लक्षच नाही आमचं. किती मोजून मापून श्वास दिली आहे आणि ती जेव्हा संपणार आहे, विरामाला जाणार आहे, त्यावेळेतला जगातला कोणताच बाप आपल्याला वाचवणारा नाही आहे. म्हणून हे सगळं ठरलेलं आहे. अजून एक सांगते, गरुड पुराणामध्ये शुद्ध असं लिहिलेलं आहे की गेलेल्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ तुम्ही जितकं रडाल तितकं त्याच्या आत्म्याला त्रास होतो. तुम्हाला जर वाटत असेल की साक्षीला त्रास व्हावा तर तुम्ही खुशाल रडावा, पण तुम्हाला वाटत असेल तिचा उद्धार व्हावा तर तुम्ही भजन करावा. विठ्ठल विठ्ठल पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हा वैकुंठाला जाण्याचा रस्ता प्रगट करून दिलाय. मग ती हरिपाठ असेल, माय ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, गीता असेल, स्मरण असेल, हे करा. कारण का? रस्ता सरळ आहे आपला. आपण अडचणीत घुसलोय. जाता आपल्याला येत नाही. माईबाप मला सांगा, शेकडो वर्ष झाले तरीही आज समाधी सोहळा चालूच आहे, बीज चालूच आहे. अण्णा सगळ्या संतांचं स्मरण चालू आहे. एवढे वर्ष झाले संतांचा इतिहास पटकन विचारला की महाराष्ट्रातल्या लोकांना पटकन सांगता येतं. विठ्ठलपंत माता रुक्मिणी यांचे चिरंजीव माऊली ज्ञानोबा, जनाबाईबद्दल लगेच सांगता येतं, चोखा महाराजाबद्दल लगेच सांगता येतं. मग प्रश्न असा विचारायचा आहे, आपल्या घरातल्याबद्दल सांगता येतं का हो? काय कीर्ती आहे आपल्या परिवाराची? कधी कधी आपल्याला आज्याची नावं सुद्धा पाठ नाहीये. फार फार वडिलाचं, बरं ठीक आहे आजोबाचं असेल, पणजोबाचं, खापर पणजोबा, चापट पणजोबा, आणि मग काय करायचं आपलं? ज्या घरात आपण राहतो त्या घरातल्या पूर्वजांची नावं आपल्याला माहीत नाहीये. कारण का? ती विना स्मरण करता गेली आहे. अखंड तत्वधार ज्यांची भजनाची चालली त्यांची आठवण अशी आहे की ती दिगंत आहे, दिवंतर आहे, आनंद गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगमाजी, राहिला कीर्ती जगमाजी. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणून आजही त्यांची कीर्ती आहे, कीर्ती आहे, त्यांचं नाव आहे. आणि त्यांचं नाव आहे तोपर्यंत सूर्यचंद्र आहे. लोक उलट म्हणतात.
सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव आणि ते आहेत तोपर्यंत सूर्यचंद्र आहे. एवढे ते महान आहे. आणि ते महान या जगतामध्ये आले याच्यासाठीच की आपल्या जीवनातला अंधकार दूर व्हावा. उपदेशपर प्रकरणं उघडली आहेत. जीवाला उपदेश 10वा असेल, 13वा असेल, वर्षश्राद्ध असेल, इथे उपदेशपर अभंग घेतल्या जातात. याचे काही वेगळे अभंग नाही किंवा कोणत्या पोथी पुराणात असं लिहिलेलं नाही 10व्याला प्रवचन असावं म्हणून लिहिलंय का? असं कुठे वर्णन नाही, त्याचे विशेष अभंगही नाही. पण वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत म्हणून अट्टाहासाने निमित्त कोणतंही असू द्या आम्हाला चांगलं श्रवण करायचंय, कारण आम्हाला चिंतन करायचंय. चिंतने चिंतने तद्रूपता, त्याच्याशी तदाकार व्हायचंय. आणि म्हणून आजची ही कीर्तन सेवा तदाकार होण्यासाठी आहे. आल्या आल्या साक्षीची आई रडली, गळ्यात पडली, ममत्व आहे, परिवार रडायला लागला, डोळ्यात पाणी आहे. पण साधू ज्या वेळेला घरात येतो ना त्यावेळेला एक वैराग्य घेऊन येत असतो, घरातलं दुःख दूर करण्यासाठी येत असतो. म्हणून आजपासून 1 वर्ष झालं साक्षीचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्न करा. किती आसू गाळले तिचा उद्धार होणार नाही, पण तिच्या प्रित्यर्थ भजन जर केलं तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या नामामध्ये आहे. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती नारी नर, शुद्ध होते नारी नर, शुद्ध होते नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा, ऐकती सादर हरे कथा. डोंगर, जळती दोषाचे 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 डोंगर. नामात ती ताकद आहे बाबा, जळती दोषांचे डोंगर. आणि म्हणून संतत्व काळावर पाय देऊन पुढे गेलं, संतत्व मोठं झालं. मरण माझे मरुणी गेले, किंवा याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा, आम्ही सोहळा पाहू सोहळा. आपल्याला अभंगाकडे जायचंय, पण हे संतत्व सिद्ध कसं झालं तुकोबाराय सांगतात. आम्ही हे जीवन जगलो आणि मरणही जगलो, पाहिलं आम्ही या डोळ्याने. आनंद आहे आनंद. तुम्ही म्हणताल की मरण टाळता येतं, मग हे एवढं सगळं घडलं हे काय आहे? ज्याच्यामध्ये नामाची शक्ती आहे ना त्याच्यात ती ताकद आहे. चरित्र बघा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, ताकद कमी आहे का नाथांची? आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एक संत एक एक क्रांती करणार आहे. आणि सगळ्यात मोठी क्रांती वाङ्मयाच्या बाबतीत नाथ महाराजांची आहे. नाथ महाराजांची. अण्णा सगळ्या विषयावर अभंग लिहिलेले आहेत, सगळ्या, एकही विषय सोडलेला नाही, सगळ्या विषयावरचे अभंग आहे. वाङ्मयाच्या बाबतीतच कीर्ती नाही. देव घरी आला आणि चंदन घासून देव देवालाच लावतोय, कळलं? श्रीखंडा चंदने उगाळो करी, धोत्रे गंगा तिरी दूत आसे, धोत्रे गंगा तिरी दूत आसे. श्रीखंडा चंदन उगाळो करी, गंगा तिरी दूत आसे, गंगा तिरी दूत रे ना. परंपरा अशी आहे, गुरुने पूजा करायला बसलं की शिष्याने जवळ बसावं. परंपरा अशी आहे, गुरुने पूजा करायला बसलं की शिष्याने अवतीभोवती बसावं. बरं का? आता शिष्य हेडफोन घालून बसत येत. परंपरा अशी आहे, बापानं पूजा करावी, लेकरानं जवळ बसावं. कारण का? हे गेल्यानंतर ही परंपरा पुढे चालू राहावी म्हणून ही शिकवण आहे. बापानं पूजा केली तर लेकरं पूजा करतात, गुरुनं पूजा केली तर शिष्य पूजा करतात. म्हणून परंपरा अशी होती की शिष्यानं जवळ बसायचं, पण नाथाच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला मोठी लागली ताण, तिथे सगळं उलटच आहे बाबा. ज्याची पूजा करायची तेच चंदन घासून देत आहे श्रीखंड बनून.
स्वतः चंदन घासतोय, स्वतःच्याच मस्तकाला थापतोय. देवच देवाची पूजा करून घेतो, ही नाथांची ताकद आहे. मला सांगायचं होतं काळावर प्रभुत्व काय. महाराज 62 वर्षापर्यंत कीर्ती झाली. गवोबाकडून भावार्थ रामायण पुरं करून घेतलं, ग्रंथांची रचना झाली. नाथांना वाटलं आता जावं, आता जावं, झालं सगळं, आताच जावं, गेलेलं बरं, आता विश्राम घेतलेला बरा. शरीर थकलं, पंचमहाभूताचं शरीर पंचमहातत्वात विलीन व्हावं. नाथांनी निर्णय घेतला. आयुष्यभर ब्रह्मवृंदांनी काही क्षुप्त लोकांनी गावातल्या त्रास दिला होता. त्यांना अहंकार होता आणि त्यांना असं वाटलं होतं हा नाथ एकदा तरी शरण येईल ना. पण जिवंत होते तोपर्यंत नाथांना देवाला शरणांगती होती, त्यांना जीवाला शरण जायची काय गरज आहे. अंशानं अंशीला शरण जावं. भक्ती होती तिथे, अभिमान नव्हता, विनम्रता होती. ज्या वेळेला नाथ गेले त्यावेळेला 4 ब्राह्मणांनी खांद्यावर घेतलं होतं आणि जात असताना ब्राह्मणाची मनोगत होतं, मनोगत, चर्चा, मनोमन. जिवंतपणी नाही आम्हाला विचारलं, झोपल्यावर आला का नाही, मेल्यावर आला का नाही आमच्या खांद्यावर. काय म्हणले, मेल्यावर आला की नाही आमच्या खांद्यावर. नाथ म्हणले मरणं कॅन्सल, मला मरायचं नाही. उठून बसले महाराज, उठून बसले, नाही जायचं मला. काही दिवसांनी पुन्हा अट्टहास केला, चला आता यात्रा, आताच जाऊया, चला जाऊया. नुकतंच बऱ्याच दिवसापासून लग्न जमत नव्हतं, कसं तरी लग्न जमलं. पहिल्यांदाच सासरी निघालेली मुलगी, समोरून प्रेत यात्रा येऊ लागली आणि जिची मुलगी रस्त्याला भेटली, सासरी निघाली, तिची आई जोऱ्यानं म्हणली याला आजच मरायचं होतं का. नाथ म्हणले मरणं कॅन्सल. जिवंत झाले महाराज. पुन्हा प्रवास सुरू केला आणि तिसऱ्यांदा कुणालाही न सांगता जलसमाधी घेतली. मला सांगायचं संतत्व एवढं प्रबळ आहे, ज्यानं देवावरच नव्हे तर काळाच्या माथ्यावरही पाय दिला, हे संत जगातले श्रेष्ठ आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि ही ताकद त्या संतत्वाकडे आली ती फक्त भजनामुळे. साधना आहे त्यांची, सोपं वर्म आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात भजन करा, आनंद घ्या जीवनामध्ये. कारण का, हा देव फक्त एका कारणासाठी दिलाय, स्वतःच्या जीवनाला न्याय द्या. न्याय काय, स्वतःच्या जीवनाला न्याय द्यायचं म्हणजे काय करायचं. जन्माला आलं की पुन्हा संसारात गुंतायचं, पुन्हा लहानाचं मोठं व्हायचं, नोकरी पाहायची, पुन्हा तिथे बॉस तो साहेब आरडतोच आहे, पुन्हा पगार घ्यायचाच आहे, सुट्टी कधी येईल याची वाटच पाहायची आहे, पुन्हा पोरी पाहायला जायचं, लग्न करायचं, पुन्हा मुलं बाळ आहे. आणि त्यातून आमच्यासारखा एखादा कीर्तनकार भेटला का त्याच्यासमोर तोंड पडून बसायचं आणि मग म्हणायचं संसार दुःख मूळ. हळू म्हणायचो, मोठ्यानं नाही. कारण का, आम्हाला वरून हसू दाखवायची सवय, दुःख लपवायची सवय. आम्ही हसतोच आहे, खोटं नाटं अभिनय करतोय आणि मग म्हणायचं महाराज सगळं चांगलं आहे पण काहीतरी आहेच. हा सगळा खटाटोप त्या संसारात आहे, सगळा खटाटोप. सायाच करीती प्रपंच दिनीती, सायाच करीती प्रपंच दिनीती. हो सायाच करे प्रपंच दिनीती, सायाच करे प्रपंच दिनीती. भारती ना भाजती कवना गोरा, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना. हरिची नाम भजते हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख मना रे ना. सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिसी ना भजसी. मला नवल वाटतं, नवल. एवढा प्रयत्न आहे, जे दुःखाचंच मूळ आहे त्याच्यात सुखाची आशा आहे. किती पुढे जावं म्हणजे सुख मिळेल, किती पुढे जावं म्हणजे सुख मिळेल. एवढा राबतो त्या संसारामध्ये, एवढा झुंजतो काहीतरी व्हावं, मला सुख मिळावं. तोंड पाडतात, मंदिरात जातात, पूजा करतात, पाठ करतात, सुख नाही, सुख नाही, सुख नाही. हा संसार भोगण्यासाठीच जन्म दिलाय का? सांगा ना मला. आपण वडीलधारी मंडळी बसलेली आहात,
असं राग पाहू नका माझ्याकडे, भीती वाटते मला. कीर्तन चालू आहे, चेहरे जरा हसरे ठेवावे, स्माईल प्लीज. आणि मी रात्री सावरगाव पाठला सांगितलं, हे जे बाप समोर बसलेले आहेत ना, तुम्ही आशीर्वाद दिला तर कीर्तन चांगलं होतं. लक्षात आलं? तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचा. आम्ही लेकरं आहे बाबा, तुमच्या समोर लहानाची मोठी झालो. आणि आई बापाला ज्ञानाच्या गोष्टी लेकरं काय शिकवणार? तरी आईची कृपा आहे, परंबा भगवतीची, म्हणून उभा आहे. सांगा ना मला, संसारासाठी जन्म दिलाय, हा देह त्याच्यासाठी देवे दिला देह, पैसा गोमटा. मग पैशासाठीच पळतायत सगळे. नाही ना महाराज, भजना गोमटा. 3.5 हाताचा देह भजन करण्यासाठी दिला. मग एवढं कळतं ना, मग वळत का नाही? किती प्रयत्न आहेत, किती प्रयत्न आहेत. रात्रंदिवस झोप नाहीये त्या पैसा कमवण्यासाठी. सांगा मला, विवाह करून मुलं बाळ व्हावी, नवल असं वाटतं. जे करावं ते सांगावं लागतं. पशूंच्या बाबतीत असं नाही अण्णा. कोकिळीला सांगावं लागत नाही तू कुहू कुहू कर, तिचा मोसम आला की ती कुहू कुहू करते. कुत्र्याला सांगावं लागत नाही चोर आल्यावर भुंक म्हणून, ते भुंकायला लागतं. पशुला पशुची कामं सांगायची गरज नाही. गाढवाला सांगायची गरज नाही तू किरड्यावर लोळ, ते लोळतच असतं. पण नवल असं आहे, आम्हाला सांगावं लागतं भजन करा आणि माळ घाला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला. स्वागत तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्माया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी तुकोबराय म्हणतात. मी सांगतोय भजन करा, भजन करा सकळांच्या पाया. माझे दंडवत आपुलाले चित्त, चित्त शुद्ध करा आणि भजन करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश. अरे आयुष्याचा नाश चाललाय. दिन प्रतिदिन काळाच्या समीप चाललोय आपण. दिन प्रतिदिन काळाच्या, एक एक क्षणाला घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुरु माया जाळे. नको मना गुरु माया जाळे. काळा आला जवळी ग्राचा बया, काळा आला जवळी ग्राचा बया, काळाची ये बुडी पडेल बाजेवा, काळाची ये बुडी पडेल बाजेवा. काला जवळी ग्रासा भया, काला जवळी ग्रासा भया, ग्रासा भया, काळाची ये बुडी पडेल बाजेवा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. आयुष्य भजनासाठी दिलंय, लागतंय संसारामध्ये. जे करायला हवंय ते करत नाही, जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. मर्कटस्य सुरापानम. माकडाला जर मदिरा पान करून दिली, किती शांत बसतं माकड. हो म्हणले का काय? माकडाला दारू पाजली शांत बसतं. माणसाचं जीवनही काही काही वेळेला असंच आहे. आमचे गुरुजी सांगायचे ते प्रमाण आहे महाराजांचं त्याच्यावर. पूर्वीच्या काळामध्ये गारुड्याचा खेळ असायचा. गारुड्याचा गडगड 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 गडगड.
पोटाची खळगी भरण्यासाठी ते त्या माकडाच्या परिवाराला घेऊन गावागावात फिरायचं. आता जुन्या लोकांना माहिती आहे, ते माहिती आहे ना. मी काय म्हातारी आहे का तुमच्यावर होतं म्हणा ना, काय सुळावर देणार आहे कोणी. पाहिलाय कधी त्या गारुड्याचा खेळ पाहिलाय 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 तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत मी असंच म्हणत राहणार. मग ते गारुडी यायचा गावागावामध्ये, त्याचं काही राहण्याचं ठिकाण नव्हतं. मग कुठेतरी एखाद्या बस स्टॉपवर एखाद्या झोपडीजवळ असं गावातला कोपरा निवडायचा आणि ते त्याच्या त्या वाद्यानं सगळ्यांचं मन मोहून घ्यायचा. चला 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 खेळ पाहायला चला, खेळ पाहायला चला, गंमत बघा, जम्मत बघा, माकडाच्या उड्या बघा. जमतंय मला बी थोडं थोडं. आणि सगळ्या गावाला जमा करायचा महाराज, असं असं वाजवायचा. सगळे लोक, बाया हातातली कामं सोडून लहान लहान मुलं दुडू दुडू धावत यायची, मुली यायच्या, सगळे जण जमा व्हायचे तिथे त्या माकडाचा खेळ पाहायला. आणि मग त्या माकडाची नावं ठेवायचं, काही ठेवायचं, रामू ठेवायचा, श्यामू ठेवायचा, काही ठेवायचा. बघा 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 बघा, आता आमचा रामू लहानपणापासून माझ्याकडे आहे, पण आता तो लग्नाला आला हो, तुमच्या गावात त्याचा लग्नाचा मेळावा करावा म्हणून तुमच्या गावात हा खेळ रचला. आणि मग रामू असा उड्या मारतो. त्या रामूला शिकवलेलं असतं, हे जसं वाजवतं तसंच ते उड्या मारतं. कळतंय का? आपलं चित्र डोळ्यासमोर आहे ना, तुम्ही काय माकडाला हसताय? आपलं चित्र डोळ्यासमोर आणा ना बाबा. जसं वाजलं तसं जर ते फिरतंय तर आपण काय कमी फिरतोय काय? आपण काय कमी उड्या मारतोय काय? नाही ना हो, एका जागेवर आपणही बसत नाही. एवढ्या उड्या मारल्या, उलट्या सुलट्या उड्या मारतो. तेही लोकांनी टाळ्या वाजवल्या की तेही महाराज तेवढाच आनंद छंदामध्ये नाचतो 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 नाचतं एवढं. मग त्याच्या मालकाने पुन्हा ते गडगड गडगड गड ते डमरू वाजवायचं आणि म्हणायचं, अहो आता रामू दमला हो, रामू दमला, आता रामूच्या पोटाची खळगी भरायला पैसे पाहिजे तो, पण आमच्याकडे खायला पैसे नाही, चला काढा 5-5 रुपये काढा. 5-5 रुपये जमा करायचे, लोकांनी द्यायचे. बघा 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 बघा, आता रामू जेवला, आता रामूला नवरी पाहूयात. मग ती नवरी ती माकडीन लगेच यायची, अशी अशी नटून ठुमकत ठुमकत ठुमकत, तिला शिकवलेलं. मग बघा रामूची नवरी आली, रामूची बघा बघा बघा, आता लग्नाला पैसा पाहिजे, लग्नाला पैसा पाहिजे, दोघांना एकत्र. बघा बघा आता एवढा लवाजमा आहे, एवढा त्यांचा रुखवत आहे, एवढं घरातलं, अहो संसारासाठी काय लागत नाही, चला काढा 10-10 रुपये. जमत ना. पण कीर्तनात पैसे मागायची सवयच ठेवली नाही मी. विठ्ठल विठ्ठल असो, तिकडे जायचं नाही आपल्याला. काय करायचंय ऐका. मग याने असे पैसे जमा करावे. लग्न झालं त्यानंच मंगळाष्टक गावी, लग्न झालं त्या नवरीनं रडावं. मग काय बघता बघता त्यांना मुलं झाली, आता मुलं झाली, खर्च वाढला, आता पुन्हा पैसे जमा करा. असं करता करता त्याचं लग्न त्यानंच करून द्यावं, त्याचा संसार त्यानंच थाटावा, त्याची मुलं त्यानंच मारावी, पुन्हा तो वानर त्यानंच मारावा. आणि मग ते गेल्यानंतर त्या माकडीनीनं रडत बसावं. जसा हा खेळवतो तसाच तो खेळतो. हा गारुड्याचा खेळ माणसाच्या बाबतीत आहे. महाराज वर्णन करतात, गरुड्याचा खेळ दिसे क्षण भरी, पैसा हा संसार दिसे खरा, पैसा हा संसार दिसे खरा, पैसा हा संसार दिसे खरा. गारुड्याचा खेळ दिसे क्षण भरी, पैसा हा संसार दिसे खरा, या जगतामध्ये त्रस्त होऊन जातो. आणि पुन्हा मग सुखाच्या आशेनं मंदिरात जा, मठामध्ये जा, साधूंच्या शरणांगतीमध्ये जा. दुःखम उद्विजन्ते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. आम्हाला सुख आवडतं. तुकोबराय म्हणतात, एवढा सगळा खटाटोप केल्यापेक्षा तदाकार जर भगवत भजनाशी झालं तर सगळ्या प्रकारचे सुख तिथे ओळंगतात. रूपावळीमध्ये म्हणतो आपण, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. इथे सगळं सुख आहे, सगळं सुख. मग महाराज हे सगळं सुख आम्हाला जर हवं असेल तर आम्ही काय करा? काही नाही, देह तादात्म्य सोडा, अभंगाचं प्रथम. देह नवे मी सरे, देह नवे मी